जयपूरच्या मैदानावर गुजरात टायटन्सने राजस्थानचा मोठा पराभव करत विजयाची दमदार नोंद केली आहे। या एका विजयामुळे आता IPLच्या गुणतालिकेत असे काही उलथापालथ झाली आहे ज्यामुळे टॉप 4 ची समीकरणच पूर्णपणे बदलली आहेत। गुणतालिकेत नक्की काय बदललंय सांगते, पण त्यासाठी ही रील शेवटपर्यंत पहा आणि थोडक्यातला फॉलो करा, कारण तुमच्या आणि संबंध महाराष्ट्राच्या प्रेमामुळे थोडक्यातने यशस्वीरित्या 11 वर्ष पूर्ण केली आहेत। आता वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे। जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरातने राजस्थान रॉयल्सचा चक्क 77 धावांनी धुव्वा उडवला आणि थेट 5व्या स्थानावरून दुसऱ्या क्रमांकावर मोठी झेप घेतली आहे। गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 229 धावांचा डोंगर उभा केला, ज्यात कर्णधार शुभमन गिलने 84 तर साई सुदर्शनने 55 धावांची तुफानी सलामी दिली। शेवटच्या षटकात वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल तेवतियाने फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली। प्रत्युत्तरात राजस्थानचा डाव केवळ 152 धावांवरच आटोपला। राशिद खानने 33 धावात 4 बळी घेत राजस्थानच्या फलंदाजीची कंबरडं मोडलं। या विजयामुळे गुजरातचे आता 11 सामन्यात 14 गुण झाले असून ते हैदराबादच्या खालोखाल दुसऱ्या स्थानी आले आहेत। पण सर्वात मोठा धक्का राजस्थानला बसला असून ते टॉप 4 मधून बाहेर पडले आहेत। तसंच पंजाब किंग्स तिसऱ्या आणि RCB चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत। मुंबई, लखनौ आणि दिल्ली तळाला असून चेन्नई, कोलकात्याच्या आशा अद्याप जिवंत आहेत। मग तुम्हाला काय वाटतं, प्लेऑफ मध्ये जाणारे टॉप 4 संघ कोणते असतील? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। ही रील तुमच्या ओळखीतील क्रिकेट फॅन्सला शेअर करा आणि अशाच IPL अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।